वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात अगोदर जे आहे तुमच्या सगळ्यांचे जे आहे हार्दिक स्वागत। या चॅनलचा हा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि आजपासून जे आहे तुम्हाला शिक्षक भरती संदर्भात कोणत्याही प्रकारची महत्त्वाची जी अपडेट आहे ती या चॅनलवर सुद्धा मिळणार आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा महत्त्वाची माहिती बघणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल जे आहे, टेलिग्राम चॅनल तुम्हाला माहिती आहे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल जे आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉइन होऊ शकता। आणि विशेष म्हणजे मेन चॅनल जे आहे त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ येणार आहे आणि या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ येणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची माहिती बघणार आहोत, ती बघणार आहोत शिक्षक भरतीविषयी। आता शिक्षक भरती जर बघितली आपण तर शिक्षक भरतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे टीईटी परीक्षा। म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल की टेट एक्झाम जी आहे, टेट एक्झाम 2025 ती नुकतीच पार पडलेली आहे। आणि टेट एक्झाम पार पडल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की वर्ग 1 पासून वर्ग 8वी पर्यंत जर आपल्याला शिक्षक व्हायचं असेल तर त्यावेळेस मात्र शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे टीईटी परीक्षा ती उत्तीर्ण होणं खूप आवश्यक आहे। त्याच्यामुळे टीईटी परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर त्यावेळेस टीईटी परीक्षेची तयारी करणं खूप आवश्यक आहे। आणि टीईटी परीक्षा जर उत्तीर्ण असलो आपण तर त्यावेळेस आपला विचार वर्ग 1 पासून तर वर्ग 5 पर्यंत, नंतर वर्ग 6 ते 8, नंतर वर्ग 9 ते 10 आणि वर्ग 11-12 साठी सुद्धा आपला विचार केला जातो। म्हणजे शिक्षक होण्यासाठी जी सुवर्ण संधी आपल्याला मिळणार आहे त्यावेळेस आपला जास्तीत जास्त आपण असं म्हणू शकतो शिक्षक भरतीमध्ये जर समजा आपल्याला असं झालं की ज्यावेळेस आपले मार्क्स कमी असतात तर त्यावेळेस सुद्धा आपला शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो जर आपल्याला जवळ किंवा जर आपण टीईटी परीक्षा उत्तीर्ण असू तर। त्याच्यामुळे टीईटी परीक्षा खूप महत्त्वाची आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करूया की टीईटी परीक्षा नेमकी ऍक्च्युअली यावर्षी होणार आहे का आणि नेमकी कधी होणार आहे, आणि हे सुद्धा सांगणार आहे मी की कोणत्या वर्गासाठी टीईटी परीक्षा आवश्यक आहे आणि कोणत्या वर्गासाठी टीईटी परीक्षा आवश्यक नाही। सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट करूया की इथे बघा आता टीईटी परीक्षा जी आहे यावर्षी 2025 मध्ये टीईटी परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे आणि येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये जी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा टीईटी 2025 तिचं आयोजन केलं जाणार आहे। त्याच्यामुळे अभ्यासाच्या तयारीमध्ये राहा। आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची सीटीएट जी आहे तिचं सुद्धा आयोजन नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास होणार आहे। आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट सांगणार आहे ती अशी आहे की तुम्ही जर बघितलं तर वर्ग 1 पासून वर्ग 5वी पर्यंत जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर त्यावेळेस शिक्षक पात्रता परीक्षा किंवा टीईटीचा पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण असावा लागतो। जर तुम्हाला वर्ग 6वी पासून 8वी पर्यंत शिक्षक व्हायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला टीईटीचा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असावा लागतो। आणि जर समजा तुम्ही विचार केला तर वर्ग 9 पासून वर्ग 10वी पर्यंत किंवा वर्ग 11वी पासून वर्ग 12वी पर्यंत शिक्षक होण्यासाठी टीईटीची आवश्यकता नाही। म्हणजे सद्यस्थितीमध्ये जर तुम्ही विचार केला तर तुमच्याजवळ सुवर्ण संधी आहे की जर तुम्ही टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसले तरी सुद्धा तुम्ही वर्ग 9 पासून तर वर्ग 12वी पर्यंत शिक्षक होऊ शकता। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट अजून एक अशी आहे, जर तुम्ही सायन्स फॅकल्टीमधून येतं तर त्यावेळेस तुम्हाला वर्ग 6 ते 8 साठी जर शिक्षक व्हायचं असेल तर टीईटीचा पेपर क्रमांक 2 जो आहे तो उत्तीर्ण असावा लागतो, पण तो सायन्स आणि मॅथमधून उत्तीर्ण असावा लागतो। आणि जर तुम्ही आर्ट्सचे विद्यार्थी असाल तर त्यावेळेस सामाजिक शास्त्र विषय जो आहे त्याच्यामधून तुम्हाला उत्तीर्ण व्हावं लागतं। आता कॉमर्सवाले जे विद्यार्थी आहेत त्यांना दोन्ही पर्याय आहेत, ते एक तर मॅथ आणि सायन्समधून टीईटी परीक्षा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण होऊ शकतात किंवा सामाजिक शास्त्र विषयामधून सुद्धा टीईटी पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण होऊ शकतात। तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की टीईटी परीक्षा जी आहे ती खूप महत्त्वाची आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे सुद्धा सांगून देतो, येणाऱ्या काळामध्ये वर्ग 9 पासून वर्ग 12वी पर्यंत सुद्धा टीईटी परीक्षा लागू करण्यात येणार आहे। त्याच्यामुळं आतापासूनच जर तुम्ही टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसाल तर त्यावेळेस टीईटी परीक्षेची तयारी करा। आणि शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा खूप महत्त्वाची आहे, त्याच्यामुळं आपल्याला टीईटी परीक्षेचा फायदाच होतो। आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षक झाल्यानंतर आपल्या नोकरीवर कोणत्याही प्रकारची गदा येऊ नये, त्याच्यामुळं टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे खूप अनिवार्य आहे। तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑल सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुमचे डाऊट्स डिफिकल्टीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता। वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय।